महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अक्कलकोट तालुका कृषी विभागाची धडक कारवाई। बोगस बियाणांच्या 480 बॅग जप्त। 8,46,000 रुपये किमतीची बोगस उडीद बियाणे जप्त। विक्रेत्यांवर मोठी कारवाई। अक्कलकोट तालुक्यातील शेकडो शेतकरी फसवणुकीपासून वाचले। अक्कलकोट तालुका कृषी अधिकारी कार्यालयास रात्री 8 वाजता बोगस उडीद बियाणे विक्रीची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर मोठी कारवाई करण्यात आली। स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र शेळगाव तालुका परंडा जिल्हा धाराशिवचे प्रोप्रायटर रत्नाकर रघुनाथ कोले यांनी निर्मल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या उडीद वाण नूल 7 बॅगची हुबेहूब नक्कल करून विक्रीसाठी आणलेली 48 बॅग तसेच आबा कृषी सेवा केंद्र अक्कलकोट येथील गोडाऊनमध्ये ठेवलेल्या 432 बॅग अशा एकूण 480 बॅग प्रति 5 किलो जप्त करण्यात आल्या। या बोगस बियाणांची किंमत तब्बल 8,46,720 रुपये इतकी आहे, अशी माहिती जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी हरिदास हावडे यांनी दिली आहे। सदर कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोलापूर शुक्राचार्य भोसले व कृषी विकास अधिकारी हरिदास हावडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय भरारी पथकाने केली। या मोहिमेत तालुका कृषी अधिकारी अक्कलकोट श्री चंद्रकांत मंगरुळे, मोहीम अधिकारी अजय वगरे, गुणवत्ता नियंत्रण अधिकारी बीबी बाबर, अशोक कांबळे तसेच निर्मल कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी श्री वासुदेव नाटेकर उपस्थित होते। जप्त केलेल्या बोगस बियाणे विक्रेत्यांवर रात्री उशिरा अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या कारवाईमुळे शेकडो शेतकरी फसवणुकीपासून वाचले असून कृषी विभागाने कठोर पावले उचलल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट हनुमंत मुस्तद, अक्कलकोट, सोलापूर। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।